ती तिच्या लेकीकडे चाललेली. मग रस्त्यात तिला वाघोबा भेटला. वाघोबा म्हणला, हे म्हातारे म्हातारे कुठे चालली? म्हातारी म्हणली, माझ्या लेकीकडे चालले. मग ते वाघोबा म्हणला, नाही तू तुझ्या लेकीकडे नको जाऊ, मी तुला खाऊन टाकणार. मग ती बोलली, नको वाघोबा, मला नको खाऊ, माझ्या लेकीकडे जाते, तूप पोळी खाते, दात दूध होते, मग तू मला खा. मग तिला लांडगा भेटला. लांडगा म्हणला, हे म्हातारे म्हातारे कुठे चालली? म्हातारी बोलली, मी माझ्या लेकीकडे चालले. मग ते लांडगा म्हणला, तुझ्या लेकीकडे नको जाऊ, तुला खाऊन टाकणार. बोलली लांडगा, लांडगे मला नको खाऊ, तू माझ्या लेकीकडे जाते, तूप पोळी खाते, दात दूध होते, मग तू मला खा. मग ती तिच्या लेकीकडे गेली. मग तिला जेवण दिलं. एक मोठा भोपळा आणला आणि त्याच्यातनं खाल्लं पाय आणि वरनं मुंडकं काढलं. मग ती गेली, सगळे भोपळा टुणूक बोलत गेली ती पुढं. मग तिला लांडगा भेटला. लांडगा म्हणला, ए भोपळ्या भोपळ्या, तुला म्हातारी दिसली का? मग भोपळ्याच्या आतनं म्हातारी बोलती, म्हातारी कुतारी मला नाही माहिती, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या म्हातारी पितारी मला नाही माहिती, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग ती पुढे गेली. मग तिला वाघोबा भेटला. वाघोबा म्हणला, ए भोपळ्या भोपळ्या, तुला म्हातारी दिसली का? मग परत म्हातारी तशीच बोलली, म्हातारी कुतारी मला नाही माहिती, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग ती तिच्या घरी पोचली.